विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये n वे पद काढण्याचा आपण अभ्यास केला. म्हणजे याच्यावरील उदाहरण आपण सोडवलेले होती. म्हणजे एखादी अंकगणिती श्रेणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये क्रमिक संख्यांमध्ये 20वे पद किंवा 100वे पद वगैरे अशा प्रकारे सूत्राच्या सहाय्याने आपण कसं काढू शकतो हे पाहिले. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये एकूण पदांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे समजा एखादी अंकगणिती श्रेणी दिली असेल तर त्या श्रेणीमधील पहिल्या n पदांची बेरीज कशी केली जाते, तर हे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अंकगणिती श्रेणी दिली असता त्या श्रेणीमधले 10वे 20वे किंवा 100वे म्हणजेच n वे पद आपण सूत्रानुसार काढू शकतो. हे आपण बघितलं मागील व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला काय बघायचं बघा, अंकगणिती श्रेणीमधील पहिल्या n पदांची बेरीज आपल्याला करायची आहे. इथं आता आपल्याला 100वे पद काढता येते. पण समजा असं उदाहरण दिलं की अंकगणिती श्रेणी दिली आणि या श्रेणीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज करा, असा जर प्रश्न असेल तर इथं पण आपण काय करू शकतो, सूत्र वापरू शकतो. आणि त्या सूत्राच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, आपण n एवढ्या पदांची त्या अंकगणिती श्रेणीमधील पहिल्या n पदांची आपण बेरीज करू शकतो. आता ही सूत्र कोणती आहेत ही आपण पहिल्यांदा बघूयात. इथं हे सूत्र बघा, Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n-1 कंसाच्या बाहेर d, हे काय आहे, सूत्र आहे. इथं आता Sn म्हणजे एकूण पदांची संख्या, म्हणजे n पद, एकूण किती पदांची आपल्याला बेरीज करायची आहे ती संख्या. n म्हणजे काय, पदांची संख्या. a म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिले पद, त्या श्रेणीमधील पहिले पद. n म्हणजे पदांची संख्या आणि d म्हणजे त्यामध्ये असलेला सामान्य फरक. आता किंवा याच्याशिवाय आणखीन कोणतं सूत्र वापरू शकतो, किंवा Sn बरोबर na अधिक n कंसात n-1 छेद 2d. इथं पण बघा, इथं n म्हणजे दिलेल्या पदांची संख्या, a म्हणजे पहिलं पद, हे n म्हणजे दिलेल्या पदांची संख्या -1 छेद 2 गुणिले d म्हणजे स्थिर पद. याच्याशिवाय आणखीन आपण एक सूत्र इथं आपण वापरू शकतो. आणि हे सूत्र कोणतं आहे बघा, Sn बरोबर n/2 कंसात t1 अधिक tn. आता इथं बघा, म्हणजेच काय, इथं n म्हणजेच एकूण दिलेल्या पदांची संख्या छेद 2 आणि इथं काय आहे, t1 म्हणजे पहिले पद अधिक शेवटचे पद, tn म्हणजे काय आहे, शेवटचे पद. तर इथं आपण या सूत्रांचा आपण काय करू शकतो, इथं वापर करू शकतो आणि आपण पहिल्या n पदांची बेरीज जी आहे तर ती करू शकतो. आता असं आपण काय करूया, एक उदाहरण बघूया. इथं काय उदाहरण दिले बघा, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. असं काय आहे, उदाहरण आहे. आता याच्यामध्ये पहिल्या n नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तिथं, तर पहिल्या n नैसर्गिक संख्या म्हणजेच काय बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे कोणकोणत्या सांगा, 1 2 3. तर इथं
एन म्हणजे एकूण एन नैसर्गिक संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. आता इथं ए म्हणजे पहिलं पद काय आहे 1 आहे. तर याच्यातला 2 पदांमधला जो फरक आहे तर तो किती आहे 1चा. एनवे पद किती आहे तर एनवे पद म्हणजेच काय आहे इथं एन आहे म्हणजे शेवटचे पद काय आहे एन आहे म्हणजे एन पदांची आपल्याला काय करायची बेरीज करायची. इथं आता बघा एस एन म्हणजेच काय म्हणजे एकूण संख्यांची बेरीज म्हणजेच काय करायचं आपल्याला 1 2 3 4 अशा ह्या संख्या ज्या आहेत तर त्या कुठंपर्यंत आपल्याला बेरीज करायची ही एन पदांपर्यंत करायची आहे. म्हणजे इथं आपण सूत्र आपण हे वापरूया हे एन छेद 2 कंसात पहिले पद अधिक शेवटचे पद. तर आता इथं काय झालं बघा इथं एन छेद 2 पहिले पद किती आहे 1 आहे शेवटचे पद किती आहे एन आहे म्हणजे बरोबर काय होणार आहे इथं आता हा गुणाकार येईल बघा असा एन आणि एनला 1 ला गुणलं एन अधिक 1 कंसाच्या बाहेर काय आलं एन आलेलं आहे छेद 2. तर ही म्हणून पहिल्या एन नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असते एवढी म्हणजे एन कंसात एन अधिक 1 छेद 2 ही पहिल्या एन एवढ्या नैसर्गिक संख्यांची काय झाली बेरीज आपल्याला इथं मिळालेली आहे. आता इथं आपण आणखीन एक काय करूया उदाहरण बघूयात या पद्धतीचंच. इथं या उदाहरणामध्ये काय केलं आहे बघा पहिल्या एन सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. आता पहिल्या एन नैसर्गिक संख्या आपल्याला माहीत आहेत नैसर्गिक संख्या आता आपण बघितल्या 1 2 3 अशा पण इथं काय विचारलं आहे समनैसर्गिक संख्या विचारलेल्या आहेत म्हणून पहिल्या एन समनैसर्गिक संख्या बरोबर किती होणार आहेत आता समसंख्या पहिल्या 4 6 8 असं काय होणार आहे इथं 2 एनपर्यंत येणार आहेत. म्हणून इथं आता बघा T1 म्हणजे काय आहे पहिले पद काय इथं 2 आहे आणि TN म्हणजेच काय शेवटचे पद बरोबर काय इथं 2 एन आहे. हे जे उदाहरण आहे तर ते आपण 3 वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. यातली पहिली पद्धत आपण बघूया म्हणजे रीत पहिली आपण बघूया इथं. तर ही कशी सोडवतात बघूया आपण. याच्यामध्ये सूत्र जे आहे तर ते काय एस एन बरोबर एन छेद 2 कंसात T1 आणि अधिक TN. तर आता इथं बघा एन जे आहे तर एन छेद 2 येणार आहे इथं आहे तसंच पहिले पद काय इथं 2 आहे आणि TN म्हणजे शेवटचे पद किती आहे 2 एन आहे कंस पूर्ण. आता इथं बघा इथं बरोबर एन छेद 2 गुणिले 2 कंसात 1 अधिक एन असं आपण हे करू शकतो. म्हणजे ज्याच्यामधलं 2 जे आहे तर ते आपण काय केलं सामायिक काढलेलं आहे. आता इथं बघा हे 2 आणि 2 काय झालं बेकेवे हा भाग गेला आणि उरलं काय इथं बघा आता एन कंसात एन अधिक 1 म्हणजे पहिल्या एन समसंख्यांची बेरीज जी आहे तर ती किती येणार आहे एन कंसात एन अधिक 1 एवढी काय असणारी ही बेरीज येणार आहे. आता इथं
दुसरी रीत बघूया आपण दुसऱ्या कोणत्या पद्धतीनं हे सोडवलं जातं. दुसरी रीत बघूयात. आता इथं SN बरोबर म्हणजेच काय आहे 2 + 4 + 6 + 8 असं काय आहे शेवटच्या संख्येपर्यंत ही बेरीज आहे इथं. तर इथं ही बेरीज करताना बघा ही बेरीज म्हणजेच काय आहे नैसर्गिक संख्यांचे काय आहे दुप्पट ही आहे. म्हणून असं आपण हे दोन काय करू शकतो सामायिक काढू शकतो आणि ह्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत 1 2 3 या आपण काय करू शकतो लिहू शकतो अधिक काय n पर्यंत. आता आपण मगाशी बघितलं की पहिल्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत तर त्या संख्यांची जी बेरीज आहे तर ती किती असते n कंसात n अधिक 1 असते छेद 2. ही काय आहे पहिल्या n एवढ्या नैसर्गिक संख्यांची काय ही बेरीज आहे. हे सूत्र आपल्याला मिळालेलं आहे. हेच आपण काय करू शकतो इथं वापरू शकतो. म्हणजे इथं 2 आणि ही नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे बघा n इथं लिहिलं n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण छेद 2. आता इथं पण बघा हे 2 1 2 2 1 2 हा भाग गेला आणि हे किती उरलं बघा n कंसात n अधिक 1. हे काय झालं हे उदाहरण. आता याच्यानंतर आणखीन एका पद्धतीनं आपण काय करू शकतो हे सोडवू शकतो. तिसरी पद्धत बघूया आपण इथं. आता इथं सूत्र बघा SN बरोबर n छेद 2 कंसात 2a अधिक n वजा 1 आणि कंसाच्या बाहेर d हे जे सूत्र आहे. तर हे सूत्र आपण काय केलं मगाशी बघितलेलं आहे बघा इथं n छेद 2 कंसात 2a अधिक n वजा 1 d हे सूत्र आपण काय केलं या सूत्रानुसार हे काय करूया आपण उदाहरण सोडवूया. बरोबर n छेद 2 आहे तसंच इथं आता बघा 2 गुणिले पहिले पद काय आहे पहिले पद म्हणजेच 2 आहे इथं अधिक n जे आहे तसंच आणि d किती आहे फरक याच्यामधला किती आहे 2 हा काय आहे त्याच्यामधला फरक आहे तो लिहिला आपण. कारण दोन संख्यांच्या मध्ये काय आहे फरक किती आहे 2चा आहे म्हणजे d किती आला इथं 2 आला. बरोबर आता करूया आपण n छेद 2 हा गुणाकार करूया बघा किती आला 2 दोन्ही 4 अधिक आता काय करायचं आहे या कंसाला आपण गुणू शकतो म्हणजे इथं 2n येणार nला गुणल्यानंतर वजा 2ने 1 ला गुणल्यानंतर 2 येणार आहे. आता इथं हे जे कंसात आहे तर यांची काय होणार आहे इथं 4 आणि 2 यांची वजाबाकी होईल कारण संख्याची चिन्ह जी आहेत तर ती काय आहेत भिन्न आहेत. मग 4 मधून 2 गेले इथं किती उरले 2 उरले अधिक 2n हे उरलं. आता इथं याच्यामधलं 2 आपण काय करू शकतो सामायिक काढू शकतो म्हणजे बघा 2 n छेद 2 गुणिले 2 याच्यामधला काय केला सामायिक काढला इथं किती येणार 2 अधिक n येणार आहे इथं. आता इथं पण हे 2 गेले आणि इथं किती राहिले n कंसात 1 इथं येणार n अधिक 1 म्हणजे इथं आपण 3 वेगळ्या पद्धतीनं हे काय केलं उदाहरण जे आहे तर ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण इथं उत्तर काय लिहू शकतो बघा पहिल्या n सम नैसर्गिक संख्यांची बेरीज जी आहे बेरीज ही किती येणार आहे बेरीज जी आहे तर ती n कंसात n अधिक 1 एवढी काय करतात असते असं आपण याचं उत्तर लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं काय केलं हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी हे जे उदाहरण आहे तर हे काय करायचं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. अशा प्रकारच्या आणखीन काही उदाहरणांचा पण आपण इथं अजून सराव करणार आहोत. आता इथं आणखीन एक उदाहरण बघूयात. उदाहरण
काय आहे बघा उदाहरण, 1 पासून 150 पर्यंतच्या 150 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज करा. सर्व विषम संख्यांची बेरीज करा. असं काय हे उदाहरण आहे. आता इथं आपल्याला काय करायचं बघा, 150 पर्यंतच्या काय करायच्या आहेत, विषम संख्यांची बेरीज करायची आहे. आता इथं याची उकल आपण बघूया की 1 पासून 150 पर्यंतच्या सर्व विषम संख्या आपल्याला काढायला पाहिजेत. 150 पर्यंतच्या विषम संख्या. तर विषम संख्या कुठल्या असणार आहेत बघा, 1 पासून 1, 3, 5, 7. तर अशा काय असणार आहेत, ह्या कुठेपर्यंत असतील, 149 पर्यंत. कारण 150 ही काय विषम संख्या नाही. तर ही काय आहे, एक अंकगणिती श्रेणी आहे. ही काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. आता इथं ए बरोबर म्हणजे पहिलं पद काय आहे, 1 आहे. आणि डी म्हणजे याच्यामधला 2 पदांमधला सामान्य फरक किती आहे, 2 आहे. आता पहिल्यांदा प्रथम आपण इथं काय करूया, एकूण विषम संख्या किती आहेत, म्हणजे एकूण किती पदं याच्यामध्ये येतात हे आपण काढूयात. प्रथम 1 ते 150 पर्यंत विषम संख्या किती आहेत हे आपण पहिल्यांदा काढूयात. त्यांची संख्या किती आहे ते काढूयात. विषम संख्या किती ते काढू आपण पहिल्यांदा. म्हणजेच काय काढायचं आपल्याला, n काढायचं आहे. n ची किंमत काढू आपण. n ची किंमत काढू. आता ही पदांची संख्या काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र माहिती आहे, TN बरोबर. TN बरोबर काय आहे, a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर d. आता आपल्याला माहिती आहे 149 ही काय आहे, शेवटची संख्या आहे बरोबर. ए काय आहे, पहिलं पद अधिक n किती पद आहेत माहिती आहे काय, नाही माहिती. n आहे तसंच काय करायचं, ठेवायचं. वजा 1 d म्हणजेच काय, फरक किती आहे तो, d म्हणजे 2 आहे. तर हे काय करूया आता, सोडूया आपण. 149 बरोबर 1 अधिक हा गुणाकार करायचा, म्हणजे 2ने nला गुणलं, 2n वजा 2 येणार इथं. आता 149 बरोबर 1 आणि 2 यांची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार, म्हणजे इथं 2n वजा 1 काय होले झाले, इथं उरले. आता इथं बघा हे 1 जे आहे तर ते बरोबरच्या इकडं पलीकडे येतील, अधिक होतील, बरोबर 2n. म्हणजेच 150 बरोबर काय झाले, 2n झालं. हेच आपण कसं लिहू शकतो, 2n बरोबर 150 असं लिहू शकतो. म्हणून n बरोबर 150 हे 2 काय होतील, इकडं भागाकार होतील. आता यांचा भाग घालवायचा आपल्याला. बे के बे, बे साथी 14 आणि बे पंचे 10, म्हणजे n बरोबर किती आलं, 75. म्हणजे एकूण किती संख्या आहेत, ह्या 75 संख्या आहेत. आता आपण काय करू शकतो, आपलं जे सूत्र आहे बेरीज करण्याचं सूत्र, त्याच्यापैकी 3 पैकी कोणतेही सूत्र आपण घेऊ शकतो. आता इथं आपण एक सूत्र घेऊयात. SN बरोबर n/2 बरोबर 2 कंसात T1 अधिक Tn, म्हणजे पहिले पद आणि अधिक शेवटचे पद. आता इथं n जे आहे, n किती काढलं आपण, 75, म्हणजे 75/2. पहिले पद काय आहे, इथं पहिलं जे पद आहे तर ते 1 आहे आणि शेवटचं पद किती आहे, 149 आहे. यांची आपण बेरीज करू शकतो, म्हणजे 75/2 आणि हा गुणाकार आला, म्हणजे इथं डायरेक्ट आपण लिहू शकतो 150.
आता या दोन्ही याला काय केलं, भाग घालवला, म्हणजे बे के बे, बे साती 14, बे पंचे 10, म्हणजे हा गुणाकार आला 75 गुणिले 75. आता हा गुणाकार करून बघायला पाहिजे आपल्याला, म्हणजे इथं गुणाकार जो आहे 75 गुणिले 75चा गुणाकार करायला पाहिजे आपल्याला. इथं हा गुणाकार करून बघूया आपण, म्हणजे 75चा वर्ग करायचा. 5 5 25, हातचाले 2, 5 7 35 आणि 2 37. त्याच्यानंतर 0 आलं, 7 5 35, हातचाले आले 3, 7 7 49 आणि 49 आणि 3 52. तर यांची काय करायची बेरीज. इथं 5 7 आणि 5 12, हाताला आलं 1 6 आणि 5, म्हणजे हे ह्याचं उत्तर किती आलं. इथं आपण लिहू शकतो 5625, म्हणजे इथं 1 ते 150 याच्यामधल्या विषम संख्यांची बेरीज एकूण किती आली, 5625 एवढी आली. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे उदाहरण सोडवलेलं इथं आहे. तर आता आपण सराव संच 3.3 मधील काही उदाहरणे इथं सोडवून पाहूयात. याच्यातलं दुसरं उदाहरण आहे, सराव संचमधलं दुसरं उदाहरण बघूया आपण. काय आहे, पहिल्या 123 नैसर्गिक संख्यांची 123 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा, असा काय आहे प्रश्न आहे. आता इथे बघा, तर 123 समनैसर्गिक संख्यांचे, इथं काय आहे प्रश्न, समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. आता पहिल्या सम ज्या संख्या आहेत, तर त्या 123 समसंख्या आपण पहिल्यांदा काढूया. इथं बघा, आता 2 4 6 अशा काय आहेत, ह्या 2n पर्यंत काय आहेत, ह्या समनैसर्गिक संख्या आहेत. ह्या समनैसर्गिक संख्या आहेत. आता इथं ए बरोबर किती आहे, 2 आहे, म्हणजे पहिलं पद किती आहे, 2 आहे. याच्यामधला फरक जो आहे तर तो पण किती आहे, 2 आहे. तर हा फरक पण आपण इथं काढू शकतो, दुसरं पद वजा पहिले पद, आणि हे आपला फरक किती आला, इथं 2 आलेला आहे. म्हणजे इथं काय केलं बघा, T2 वजा T1 बरोबर काय केलं आहे, 4 वजा 2 बरोबर 2 आलेलं आहे. म्हणजे हे डी आपण काढू शकतो अशा प्रकारे. तर सूत्र आपलं काय आहे बघा, SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 आणि कंसाच्या बाहेर डी, हे काय आपलं सूत्र आहे. या सूत्रानुसार आपण काय करूया, हे उदाहरण सोडवूयात. आता इथं n/2, ए किती आहे, 2 आहे, म्हणजे 2 गुणिले 2 हा गुणाकार होईल, अधिक n वजा 1, डी किती आहे, 2 आहे, हा यांचा काय होईल गुणाकार. म्हणजे बघा n/2 आणि हा गुणाकार 4 अधिक 2नी nला गुणलं, 2n वजा बे के बे 2 आलं इथं. त्याच्यानंतर n/2 बरोबर काय होणार बघा, इथं कंसामध्ये 4 आणि 2 यांची वजाबाकी होणार, कारण इथं काय आहे, चिन्ह वेगवेगळे आहेत. मग 4मधून 2 गेले, 2 उरले, म्हणजे इथं कंसामध्ये 2 अधिक काय होणार आहे, 2n आहेत उरणार आहे. इथं आपण हे 2 जे आहेत तर ते सामायिक काढू शकतो, म्हणजे n/2 गुणिले
2 कंसात n अधिक 1 अधिक n असं आपण काढलं. हे 2 2 काय झाले भाग गेले आणि इथं उरले किती बघा आता n कंसात n अधिक 1 ही संख्या उरलेली आहे. आता आपण हे काय करू शकतो हे सोडवू शकतो आपण पुढे. तर हे सोडवण्यासाठी काय करू शकतो आता आपण इथं पुढे तर n म्हणजे कितवी संख्या काढायची आपल्याला 123 हवी. म्हणजे आपल्याला एकूण किती सांगितलेत 123 एवढ्या समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितले. जिथं आपलं 123 बरोबर n किती आहे 123 कंसात 123 अधिक 1 म्हणजे बरोबर बघा 123 गुणिले यांची बेरीज किती आली 124. आता यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. हा गुणाकार इथं आपण काय करूया करून बघूया. म्हणजे 124 गुणिले 123 हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. इथं 3 चौक 12 हातचाला आलं 1 3 2 6 आणि 1 7 3 1 3. आता 0 बेचौक 8 बे 2 4 आणि बे 1 बे. पुढं काय आले 1चा गुणाकार करायचा आहे 4 1 4 बे 1 बे आणि 2 1 2 ही बेरीज. आता ही किती आली बघा 2 7 आणि 8 15 हाताला 1 7 आणि 5 12 हाताला 1 इथं 2 आणि 2 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 म्हणजे ही जी बेरीज आहे तर ती किती आली 15,252. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज जी आहे तर ती किती आली बेरीज 15,252 एवढी काय आहे ही आहे. तर हे उदाहरण बघा आपण इथं सोडवून बघितलेलं आहे. पुन्हा एकदा बघा हे कसं सोडवलं आहे ते आणि हे तुम्ही काय करायचं आहे वहीमध्ये सोडवून घ्यायचं आहे. सराव संचमधलं तिसरं उदाहरण पहा. 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा असं काय हे उदाहरण आहे. आता इथं 1 ते 350 यामधल्या सगळ्या ज्या समसंख्या आहेत तर यांची यादी करताना आपण काय करू शकतो बघा. इथं समसंख्या म्हणजे 2 4 6 8 वगैरे असं किती होणार आहेत यांच्या दरम्यान म्हटलं. यांच्या दरम्यान म्हणजे यांच्या मधल्या म्हणजे 350 ही येणार नाही तर तिच्या आधीची काय होणार आहे 348 ही संख्या येणार आहे. आता ह्या ज्या सगळ्या ज्या संख्या आहेत तर त्या काय आहेत 1 ते 350 याच्या दरम्यानच्या ह्या सगळ्या संख्या समसंख्या आहेत. आता ही एक काय आहे ही एक अंकगणिती श्रेणी आहे. ही काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. आता येथे ए बरोबर काय बघा 2 आहे म्हणजे पहिलं पद जे आहे 2 आहे. डी म्हणजे यांच्यामधला फरक म्हणजे T2 वजा T1 बरोबर काय आहे बघा दुसरे पद वजा पहिले पद म्हणजे 2 म्हणजे इथं डी किती आहे 2 आहे. आता या श्रेणीत एकूण किती संख्या आहेत श्रेणीत एकूण किती संख्या आहेत हे काय करूया आपण ते काढू पहिल्यांदा. म्हणजे एकूण किती पद आहेत म्हणजे n आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या श्रेणीमध्ये 348 ही समसंख्या कितवे पद आहे समजूया आपण
nवी संख्या आहे. ही काय आहे? nवी संख्या आहे असं आपण काय करू शकतो? मानू. आता मग सूत्र काय बघा आपल्याला काय करायचं आहे? कितवे पद आहे हे काढायचं असेल तर आपल्याला TN बरोबर हे सूत्र इथं वापरावं लागेल. सूत्र काय बघा? TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 कंसाच्या बाहेर D. इथं आता किमती घालू शकतो आपण. हे काय आहे? 348. A किती आहे? 2 आहे म्हणजे पहिले पद अधिक N माहिती नाही आपल्याला तसंच ठेवायचं आणि D जो आहे तर तो किती आहे? 2 आहे. बरोबर 348 बरोबर 2 अधिक हा गुणाकार करायचा म्हणजे Nनी 2ला गुणलं 2 N आलं वजा 2 येणार 1नं गुणल्यानंतर. आता काय होणार आहे बा इथं? हे 2 आणि 2 यांची वजाबाकी होईल म्हणजे 2मधून 2 गेले 0 उरले म्हणून 348 बरोबर काय होणार आहे? 2 N फक्त राहणार आहेत कारण हे काय होणार आहेत? कॅन्सल होतील. आता हे म्हणजेच काय? 2 N बरोबर काय आहेत? हे 348 आहे. आता इथं बघा म्हणून आपल्याला N बरोबर काढायचे म्हणजे 348 भागिले काय होणार आहे? 2 होतील कारण 2 इथं गुणाकार आहे तिकडं आल्यानंतर भागाकार. आता काय करायचं? यांचा भाग घालवायचा आहे. बे एके बे, बे एके बे, इथं 1 उरला, बे 7 14 आणि बे चौक 8 म्हणजे किती आलं? 174. म्हणजे या श्रेणीमध्ये 348 काय आहेत? ही 174वी काय संख्या आहे म्हणजे एकूण याच्यामध्ये समसंख्या किती आहेत? 174 एवढ्या आहेत. आता या पहिल्या 174 ज्या समसंख्या आहेत यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर याच्यासाठी सूत्र आपण काय वापरू शकतो? म्हणजे एकूण काय करायचं? इथं पहिल्या 174 समसंख्यांची काय करूया आपण? समसंख्यांची बेरीज करू आपण. बेरीज करू. तर इथं सूत्र काय बघा? SN बरोबर N कंसात N अधिक 1 बरोबर N किती आला? 174. N 174 अधिक 1 म्हणजे इथं बरोबर 174 गुणिले 175 कारण 174 अधिक 1 यांची काय केली? बेरीज केली. आता आपल्याला काय करायचं बघा? यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे 174 गुणिले काय करायचं? 175 काढायचं आपल्याला. इथं गुणाकार करून बघूया आपण. 5 चौक 20 हातचाला आले 2, 5 सत्ते 35 आणि 2 37 हातचाला आले 3, 5 एके 5 आणि 3 8. याच्यानंतर 7चा गुणाकार करूया. 0 7 चौक 28 हातचाला आले 2, 7 7 49 50 51 आलं हातचाला आले 5. याच्यानंतर 7 एके 7 आणि 5 7 आणि 5 12. त्याच्यानंतर 0 0 आणि 1चा गुणाकार करायचा म्हणजे 4 7 आणि 1 यांची बेरीज करूया आता आपण या सगळ्यांची. 7 आणि 8 15 हातचाला 1 5 6 6 आणि 8 जे आहे त्यांची बेरीज किती आली? 14 हातचाला 1. त्याच्यानंतर 7 8 9 10 हातचाला 1 आणि 3. आता हे किती आलं बघा? 30,450 म्हणजे एकूण 174 एवढ्या समसंख्यांची बेरीज किती आली? 30,450 एवढी आलेली आहे. तर ही काय केलं आपण? इथं उदाहरण हे सोडवलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी हा सराव संच 3.3 जो आहे तर त्याच्यामधली राहिलेली जी गणितं आहेत उदाहरणं आहेत तर ती काय करायची आहेत? आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. तर इथं काय करायचं आहे? फक्त चौकटीमध्ये संख्या लिहायच्या आहेत आणि चौकटी पूर्ण करून उदाहरण सोडवायचं आहे.
पाचवं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये पण काय केलं आहे, चौकटी पूर्ण करायच्या आहेत आणि उदाहरण सोडवायचं आहे.